नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, काल म्हणजे 21 फेब्रुवारी 2025ला NSE कडून अनाउन्समेंट झाली आहे की कोणत्या निफ्टीच्या इंडेक्समध्ये कोणते स्टॉक्स ॲड होणार आहे आणि कोणते स्टॉक्स बाहेर जाणार आहे. तर मित्रांनो, कालच्या लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की निफ्टी 50मध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि झोमॅटो लिमिटेड ॲड होणार आहे आणि BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड बाहेर होणार आहे निफ्टी 50मधून आणि हे लागू होणार आहे 28 मार्च 2025 पासून. आणि मित्रांनो, आज संध्याकाळी 6 वाजताच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की NSEच्या निफ्टी 500 या इंडेक्समधून 30 स्टॉक्स बाहेर जाणार आहे आणि 30 स्टॉक्स ॲड होणार आहे आणि ते आपण बघितले 6 वाजता आज. आणि मित्रांनो, हे चेंजेस होणार आहे 28 मार्च 2025 पासून. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत NSEच्या निफ्टी मिड कॅप 150 इंडेक्सबद्दल. तर मित्रांनो, या इंडेक्समध्ये टोटल 17 स्टॉक्स ॲड होणार आहे आणि 17 स्टॉक्स बाहेर जाणार आहे. तर चला सगळ्यात पहिले बोलूया कोणते आहे ते 17 स्टॉक्स जे 28 मार्च 2025 पासून निफ्टी मिड कॅप 150 या इंडेक्समधून बाहेर होणार आहे. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिले नाव आहे बेअर क्रॉप सायन्स लिमिटेडचे. नंतर आहे मुरुगप्पा ग्रुपची दिग्गज कंपनी कार्बोरंडम युनिव्हर्सल लिमिटेडची. आणि मित्रांनो, CG पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड ही सुद्धा मुरुगप्पा ग्रुपची कंपनी आहे. नंतर नाव आहे डिलिव्हरी लिमिटेडचे. नंतर आहे फर्टिलायझर्स अँड केमिकल्स ट्रॅव्हनकोर लिमिटेड, ग्रिंडवेल नॉर्टन लिमिटेड, IDBI बँक लिमिटेड. नंतर आहे टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे नाव. नंतर आहे इंडियन ओव्हरसीज बँकचे नाव. नंतर आहे मेट्रो ब्रँड्स लिमिटेडचे नाव. नंतर आहे पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड. नंतर आहे प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअर लिमिटेड. नंतर आहे SKF इंडिया लिमिटेड. नंतर आहे सुंदरम फास्टनर्स लिमिटेड. नंतर आहे टाटा ग्रुपची कंपनी टाटा केमिकल्स लिमिटेडचे नाव. नंतर आहे टिमकेन इंडिया लिमिटेडचे नाव. आणि सगळ्यात शेवटी आहे JF कमर्शियल व्हेकल कंट्रोल सिस्टम्स इंडिया लिमिटेडचे नाव. आणि मित्रांनो, हे 17 असे स्टॉक्स आहे जे 28 मार्च 2025 पासून निफ्टी मिड कॅप 150 या इंडेक्समधून बाहेर होणार आहे. चला आता मित्रांनो, अशा 17 स्टॉक्सबद्दल बोलूया जे NSEच्या निफ्टी मिड कॅप 150 या इंडायसेसमध्ये ॲड होणार आहे. तर या लिस्टमध्ये सगळ्यात पहिले नाव आहे 360 वॅम लिमिटेडचे. नंतर आहे अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीचे नाव, जिचे नाव आहे अडानी टोटल गॅस लिमिटेड. नंतर आहे अपार इंडस्ट्रीज लिमिटेडचे नाव. नंतर आहे भेलचे नाव म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. नंतर आहे ब्लू स्टार लिमिटेडचे नाव. नंतर आहे GE वर्नोवा T&D इंडिया लिमिटेडचे नाव. नंतर आहे ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे नाव. नंतर आहे रेल्वे सेक्टरची दिग्गज कंपनी IRCTCचे नाव म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडचे नाव. नंतर आहे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. नंतर आहे नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड. नंतर आहे NHPC लिमिटेड. नंतर आहे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड. नंतर आहे ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे नाव. नंतर आहे प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचे नाव. नंतर आहे युनियन बँक ऑफ इंडियाचे नाव. नंतर आहे विशाल मेगा मार्ट लिमिटेडचे नाव.
आणि सगळ्यात शेवटी नाव आहे वारी एनर्जीज लिमिटेडचे नाव. तर मित्रांनो, हे आहे ते 17 स्टॉक्स जे NSEच्या निफ्टी मिड कॅप 150 या इंडेक्समध्ये ॲड होणार आहे. कधीपासून? 28 मार्च 2025 पासून. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.